नाशिकमधील स्वयंघोषित भोंदूबाबा आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्यावरील लैंगिक शोषणाचे आरोप आणि अटकेनंतर महाराष्ट्र आक्रमक झालाय। या प्रकरणावरून राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। लागोपाठ प्रत्येक नेत्यांचे कारनामे उघड होत आहेत। रुपाली चाकणकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेही या अशोक खरात सोबत जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जात आहे। खरंच खरात आणि ठाकरेंचे घनिष्ठ संबंध आहेत का? रिपोर्टमधून पाहूयात। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। LS मराठीमध्ये आपलं स्वागत। सुषमा अंधारे यांनी खरात चाकणकरांचे कारनामे उघड केले, मात्र आपल्याच पक्षाच्या नेत्यांची पाठराखण केली असल्याचं म्हटलं जात आहे। ठाकरे सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी कॅप्टन खरातला का दिलं असा सवाल आता विचारला जातोय। सिन्नरमधील मिरगाव येथील श्री शिवणिका संस्थान या न्यासाला दारणा धरणातून पाणी आरक्षित करून देण्याचा तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा निर्णय आता वादाच्या भोवऱ्यात सापडलाय। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झालेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी एका खासगी संस्थेला वळवण्यात आल्याचा खळबळजनक आरोप होतोय। 31 जुलै 2020 रोजी जलसंपदा विभागानं एक शासन निर्णय GR काढला होता। यानुसार सिन्नरच्या श्री शिवणिका संस्थानला दारणा धरणाच्या गोदावरी प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी आरक्षित करण्यात आलं। विशेष म्हणजे हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता। कोरोना काळात हे पाणी नराधम कॅप्टन अशोक खरातच्या संस्थेसाठी वळवण्यात आलं होतं। संस्थानला सुमारे 39 लाख लिटर इतका बिगर सिंचन पाणी हक्क मंजूर झालाय। हे पाणी दारणा धरण आणि गोदावरी उजव्या कालव्याच्या 48व्या किलोमीटरवरून उचलण्याची परवानगी देण्यात आली। शासनाने हा निर्णय देताना सिंचन पुनर्स्थापनेचा खर्च संस्थांनी करणं आणि प्रदूषण रोखणं यांसारख्या अटी घातल्या होत्या। मात्र प्रत्यक्ष जमिनीवर या अटींचं पालन झालं की नाही याबाबत स्थानिक स्तरावर उलटसुलट चर्चा सुरू आहे। या संस्थांचे अध्यक्ष असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांचा मंत्रालयातील दबदबा या निर्णयामागे असल्याचं बोललं जात आहे। ज्या काळात शेतकरी सिंचनासाठी पाण्यासाठी संघर्ष करत होते त्याच काळात एका खासगी संस्थांना इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी आरक्षित करून दिल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। मात्र उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत महाराष्ट्राची संस्कृती इतकी खालच्या पातळीवर कधीच गेली नव्हती असं म्हटलंय। खरात प्रकरणात पाणी कुठपर्यंत मुरलंय याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील उद्धव ठाकरेंनी केली आहे। भोंदूबाबा सोबतच्या लोकांवर कारवाई करा असंही त्यांनी म्हटलंय। तर आदित्य ठाकरेंनी हल्लाबोल केलाय। कॅप्टन खरात प्रकरणावरून शिंदे फडणवीस पवार सरकारवर हल्ला चढवलाय। महाराष्ट्रात कधी असं संस्कृती नव्हती ह्या सगळ्या भोंदूबाबांची। त्यांचे बंधुभक्त आणि बंधुबाबा हे दोघंही यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। पोलिसांच्या कारवाईच्या माध्यमातून जे काही आपण पाहतोय, जे काही प्रकार समोर येत आहेत, भयानक प्रकार आहेत। कधी महाराष्ट्रात आपण असं ऐकलं नव्हतं असे प्रकार यायला लागलेले आहेत। मग त्यांचे वैयक्तिक प्रकार आणि दरवाजाच्या आडचे प्रकार वेगळे आणि दुसरे हे जे काही रेडेबिडे सगळे प्रकार चालू आहेत, एवढे भयानक प्रकार कधी आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा काही गोष्टी ऐकल्या नव्हत्या आणि त्याच्या आडून राजकारण होत आहे हे भयानक आहे। मला वाटतं ह्यांची ज्यांच्याबरोबर फोटोज आहेत किंवा नावं आता गेल्या काही महिन्यांमध्ये आलेली आहेत त्या सगळ्यांनी राजीनामे देणे गरजेचं आहे। मला वाटतं 9 की 10 मंत्री या मंत्रिमंडळातले त्यांचा राजीनामा फडणवीस साहेबांनी घेणं हे अपेक्षित आहे। टार्गेट झालेले मुख्यमंत्री असताना दीपक केसरकर होते आणि दीपक केसरकरांच्या माध्यमातून गेले, त्यांनी पूजाविधी देखील घातलेली होती। पण ह्याच सरकारचे खरे कॅप्टन कोण आहेत हे समोर आलेलं आहे आणि ह्या पूजा असतील, जे काही बाकीचे कर्मकांड करायला लावले, जे काही करायला लावलं हे एवढं भयानक होतं आणि जे काही आम्ही सातत्याने लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो, काय काय कुठे कुठे काय केलेलं आहे, आपण पण अनेक गोष्टी ऐकून आहात। हेच मी सांगत आहे की याच्यावर कारवाई तर झाली, पण मंत्रिमंडळात जे लोक आहेत जे बसलेत निर्लज्जपणे आता, त्यांचा राजीनामा देखील तेवढंच घेणं गरजेचं आहे। भोंदूबाबाच्या पाया पडणाऱ्या निर्लज्ज मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी विरोधी पक्षाने केली आहे। तर दुसरीकडे कॅप्टन खरात याच्या श्री शिवणिका संस्थांसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दारणा धरणातून पाणी आरक्षित करण्यात आलं होतं असा आरोप होतोय। या प्रकरणात ठाकरे गटाचीही कसून चौकशी करण्याची मागणी आता होतीये। थोडक्यात ठाकरे गट या प्रकरणी सत्ताधारी महायुतीला लक्ष्य करत असतानाच आता खरातशी संबंधित जुन्या फाईल्समुळे उद्धव ठाकरे सरकारही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे येत्या काळात अजून कोणकोणत्या नेत्यांची नावं समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अशोक खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे। महिलांसोबत दुर्व्यवहार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। या प्रकरणी कुणालाही सोडलं जाणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलंय।